आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपल्या सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। श्रीगोंदा नगरपालिका 2025 निवडणूक धुराळा सध्या सुरू आहे। वार्ड क्रमांक 700 सध्या निवडणुकीचं पर्व सुरू आहे। त्या अनुषंगानं शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे नेते मनोहर पोटे हे सुद्धा आता प्रत्येक वार्डामध्ये घर टू घर फिरताना दिसत आहेत। त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करणार आहोत की काय परिस्थिती, आता काय सांगाल, आता आपण वार्डामध्ये फिरतात, काय सांगाल? हा प्रभाग क्रमांक 2019 ला 4 नंबर होता। त्यावेळेस मी 2019 ला या ठिकाणी नगरसेवक म्हणून या ठिकाणी निवडून आलो। खरं पाहता तर आज हा 7 नंबर प्रभाग झालेला आहे। आपण जर पाहिलं तर ह्या 7 नंबर प्रभागातील प्रलंबित जेवढी काही कामं होती बऱ्यापैकी म्हणजे 95-99% कामं सर्वचे सर्व रस्ते आपण कॉन्क्रिटीकरण करणे, ड्रेनेज, गटर लाईन सर्व अंडरग्राउंड गटर लाईन केलेले आहेत। त्यामुळे 7 नंबर मध्ये आपण जर पाहिलं तर मागे ह्याच चौकामध्ये, या त्रिमूर्ती देवच्या चौकामध्ये त्या ठिकाणी नगरसेवक हरवण्याचा बोर्ड लागला होता 2014 ते 19च्या कालावधीमध्ये। पण त्यानंतर मी जेव्हा 19ला मला मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला त्यावेळेस त्यानंतर या 5 वर्षामध्ये आपण 7 नंबर प्रभागामध्ये सगळीकडे पक्के कॉन्क्रीटचे रस्ते करून घेतले। राहिले एखाद्या 2 ठिकाणी थोडेफार प्रॉब्लेम राहिलेले आहेत, तेही आपण उद्याच्या कालावधीमध्ये प्रायोरिटी सोडवण्याचा प्रयत्न करू। मला एक ठाम विश्वास आहे की या 7 नंबर प्रभागातील म्हणजे पूर्वीचा जो 4 होता, मतदारांनी मला प्रचार न करता निवडून दिलं होतं। मला ठाम विश्वास आहे की या 7 नंबर प्रभागातील सर्व सुज्ञ मतदार आहेत आणि उद्याच्या 20 तारखेला निश्चितपणे धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड मताने मला नगराध्यक्ष असतील, माझ्या बरोबरचे नगरसेवक असतील, आता हे इलेक्शन थोडस लांबल्यामुळे हे सपरेट इलेक्शन होतं, मला प्रचंड मताने निवडून देतील अशी अपेक्षा आहे। मी आपल्या मार्फत या ठिकाणी मतदारांना आवाहन करेन की उद्याच्या कालावधीमध्ये निश्चितपणे मागेही चांगली कामं केली, उद्याच्या कालावधीमध्ये बी चांगली कामं करण्याचा प्रयत्न करू। आपण सर्वांनी जसा 19ला विश्वास दाखवला त्याच पद्धतीने आता 2025 ला बी मतदारांना विश्वास दाखवा ही नम्र विनंती। आता आपण जेव्हा फिरता आहात, प्रत्येक आपण घर टू घर जातात, आपल्याशी मतदार जेव्हा संवाद करतात, साधारणतः कोणते प्रश्न समोर? सध्या तर पाहिलं तर 4 नंबर मध्ये 7 नंबर प्रभागातील जवळजवळ सर्व प्रश्न सुटलेले आहेत। म्हणजे आम्ही फिरत असताना एकही मतदारांनी काही तक्रार मांडली नाही, कारण जवळजवळ सर्व गल्ल्याबोळी मधील ड्रेनेजची व्यवस्था असेल, कॉन्क्रीटचे रस्ते असतील, आपण जर पाहिलं तर वर्षानुवर्ष म्हणजे 40-50 वर्ष रविवार पेठेचा रस्ता जो होता त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जे व्यावसायिक होते त्या व्यावसायिकांना इतका त्रास होता त्या रस्त्याचा। प्रत्येक वर्षी ते काहीतरी छोटं मोठं काम होऊन ते रस्त्याला परत खड्डे, त्याच्या फुपाट्याचा त्रास, धुळीचा त्रास वर्षानुवर्ष या लोकांना होता, सगळ्या व्यापाऱ्यांना। परंतु तो सर्व गोष्टी आपण जर पाहिलं 7 नंबर प्रभागामध्ये फिरून तर कुठेच धुळीचं साम्राज्य वगैरे किंवा कुठेही आता एखाद्या व्यवसायासमोर मोटरसायकल वगैरे वाहनं गेली तर त्या व्यवसायावर परिणाम होणं वगैरे असा काही प्रकार राहिलेला नाही। बऱ्यापैकी या ठिकाणी 7 नंबर प्रभागामधली कामं चांगल्या पद्धतीत झालेत। मतदारांचा रिस्पॉन्स 100% चांगला आहे। 2 तारखेला जे आपण मतदान झालं त्या अनुषंगानं आता 7चं सेपरेट मतदान होणार आहे। त्याचबरोबर आपल्याला 1 महिना खरं तर प्रचार करण्यासाठी वेळ मिळाला आहे, त्याचा फायदा आपल्याला कसा होईल? खरं तर 7 नंबर मध्ये एक जागा पाठीमागे राहिले त्याचा एक मला असा फायदा वाटतो की मला जे नगराध्यक्षांचं आणि पूर्ण पॅनलचं जे प्लॅनिंग करायचं होतं त्या प्लॅनिंग नुसार माझा वेळ मला देता आला नव्हता। परंतु इलेक्शन 4-5 दिवस पुढे लांबल्यामुळे निश्चितपणे मला प्रत्येक घर टू घर मतदारांपर्यंत जाण्याची संधी मिळाली, संवाद साधण्याची संधी मिळाली। निश्चित मतदारांचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि उद्याच्या कालावधीमध्ये चांगल्या बहुमताने आम्हाला निवडून देतील हा विश्वास आहे। खरं तर या ठिकाणी मनोहर पोटेंनी सांगितलेलं आहे की 1 महिना त्यांना मतदाना एकूण फिरण्यासाठी वेळ मिळाला आहे, त्याचं नक्कीच संधीचं सोनं ते करतील। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 7 मध्ये जे प्रलंबित कामं तुम्ही कोणती ठेवलेली नाहीत आणि जरी चुकून राहिली असतील तर नक्कीच ते त्या काळामध्ये पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी मतदारांना दिलेला आहे। श्रीरंग साळवेसह दत्त जगताप, दक्ष टाइम 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर।